Hello everyone, welcome back to my YouTube channel. This is the third day of my solo coastal ride in Malwan. तर मी आहे आता यशवंतगडावरती जो रेडी ह्या गावामध्ये वसलेला आहे. यशवंतगड थोडा जवळच आहे गोव्याच्या बॉर्डरवरती. तर यशवंतगड हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट ट्रेडिंग पोर्ट होता जेव्हा चालुक्याच्या राज्य चालू होतं. Yashwantgad is all trapped with the roots of all the trees. It is all trapped with all the roots. आणि ते पाहायला ना एवढं डेंजरस वाटतं ना भाई, नेक्स्ट लेवल ऑफ हॉन्टेड यार. बट दिस प्लेस इज व्हेरी इझी. हे खूप मेंटेन करण्यात आलं आहे विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट. ह्या गडाचं सुशोभीकरण चालू आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण गडाला लाईक त्यांच्या वाड्याला फुल झाडांच्या रूट्सच्या वरून ते लोकांनी पूर्ण झाकलेलं आहे. लाईक पकडून ठेवलं आहे पूर्ण रूट्सनी यशवंतगडाला. आणि यशवंतगड हा पोर्ट इम्पॉर्टंट ट्रेड रूट असल्याच्या कारणाने हे सीवरती खूप बारीक लक्ष ठेवण्यासाठी बांधलेलं होता. आणि आपण फिरत आहे एवढा कडाक्याच्या उन्हामध्ये. आपला महाराष्ट्राचा 70th फोर्ट तो आहे यशवंतगड. यशवंतगडमध्ये एक विहीर आहे ना मित्रांनो, जी एकदम फुल डेंजरस आहे. यू शूड कम हिअर अँड विजिट वन्स इन युअर लाईफ बीचवरती. आणि मी काय आहे ना आतमध्ये गेली नाही म्हणून आहे ना ह्याला आहे ना ऊत आला आणि हा गेला आतमध्ये गडगडत त्या बीचमध्ये आणि पूर्ण ओला होऊन आला. आणि आत्ता मी आहे ना इथे धुतलाय त्याला ह्या पाण्यामध्ये किल्ल्याच्या वरती मी येला असो. रेडीच्या गणपतीचा आपण दर्शन करायला चालले आहोत. फायनली अराइव्ड ॲट माय ड्रीम डेस्टिनेशन रेडीचा गणपती. आपण देवी माऊली मंदिराच्या इथे आहोत. मित्रांनो आपण गोव्यामध्ये एंटर केली आहे आपल्या मेगाचारीजांनी आणि तिकडून आलो आपण वेंगुर्ल्यावरून रेडीच्या गणपतीच्या इथून. तर आपण आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आपण गोव्याच्या बॉर्डरला आलो आहोत. तर थँक्यू फॉर दी राईड वेंगुर्लाकार. आणि मस्त होती. आता आपण आपल्या मेगाचारीजाड सोबत जी तेलंगणाची आहे महाराष्ट्रामधली मुलगी गोव्यामध्ये चालली आहे. सो लेट्स गो. तो गडगडत माझा आहे ना हेल्मेट आहे ना खाली पडलेला ना रेडीच्या बीचमध्ये. तर मी तिथे आहे ना त्याला सुकायला ठेवलं आहे. आणि आपण आता तेरेखोल किल्ला तो पाहायला आलो आहे. पण वरती हॉटेल पण आहे पण ते किल्ला पाहायला देतात. लेट्स गो. सो आपण मित्रांनो तेरेखोल या फोर्टवरती आहे जे हाफ हॉटेल प्लस फोर्ट आहे, जे गोव्याचं फर्स्ट फोर्ट आहे. आपण त्या किल्ल्यात आहे आणि मी माझी मेगाचारीजाड आता आतमध्ये टाकणार आहे आणि मी क्वेरियम बीचला जाणार आहे. बाईक्सला स्कूटीला फ्री आहे. हम जाएंगे अभी हम जाएंगे चला जेडीवरती मेगाचारीजाड सोबत. ये शी इज मेगाचारीजाड आता गोव्याला जाणार आहे. मित्रांनो ते तेरेखोलचा फोर्ट आहे. आपण तिथून आलो त्याच्यानंतर तिकडे जेटी होती. आपण आता जेटीमध्येच आहे आपल्या मेगाचारीजाड सोबत. आणि आता आपण गोव्याला सेकंड बीच क्वेरियम बीच तिथे जाणार आहे. नंतर थोडा ओल्ड गोवा फिरून परत इथूनच आपण रिटर्न येणार आहे. राखणदेव हे इकडचा जो आजोबा देव आहे त्या देवस्थानला आपण भेट देणार आहोत जे क्वेरियम बीचला लागूनच आहे. भारी आहे ना मंदिर, खूप भारी आहे मंदिर. ओपन स्पेस ओपन मंदिर आहे आणि डेकोरेटिव्ह आहे. आणि इकडचे आहेत ना हे सगळे आहेत ना दगडी आहेत, जांभा दगड पण आहे मिक्स. सो बीच आहे हिच्या क्वेरियम बीच आहे. इथे ना असं गुहा आहे. इकडून तिकडे सगळीकडे पाणी येतं. रात्रीचे आहेत ना 8:30 वाजलेत आणि मी आहे ना रत्नागिरी बस स्टॉपला आहे. आणि इथे 236 किलोमीटर्स मी ट्रॅव्हल केलं आहे फ्रॉम गोवा तेरेखोल तिथून ते रत्नागिरी बस स्टॉप आणि ते पण विदिन 5 आवर्समध्ये. भारी ना. सो आता आपण इथे स्टे करणार आहे आणि मग इथून मग सकाळी थोडं फिरून मग आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहे. रत्नागिरीचा राखणदार
म्हणजेच गार्डियन ऑफ रत्नागिरी. त्या देवस्थानला मी भेट देण्यासाठी खुद्द गोव्यापासून ते रत्नागिरी फुल कोस्टल राईड केली आहे पावसच्या इथून. आणि इथे आल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं हे मंदिराचं स्थान पाहून. भैरी देव जो राखंदाचा रत्नागिरीचा, तिथे येऊन मला खूप भारी वाटलं. हे हॅलो गाईज, किलोमीटर्स किती झालेत माहिती आहे? मुंबईपासून ते वेंगुर्ला, मालवण, बाकीचे गड किल्ले, त्याच्यानंतरला मग रेडीचा पोर्ट, त्याच्यानंतर गोवाला आपण गेलो. परत मग तिकडून राजापुरात रिटर्नला घेतली जर्नी. त्याच्यानंतरला रिटर्न करताना आपण परत मग कोस्टल राईड केली, रत्नागिरी, भाटे बीच वगैरे, आणि मग रत्नागिरीला स्टेट केला. मग आता तिथून आपण निघालो आहोत आणि आता मी कशेरीचा टर्नल आहे ना त्याच्या पुढे आहे. आणि माझे आता किलोमीटर्स किती झाले आहेत माहिती आहे? पहिलं 25,936 होतं, आता 26,984 आहे. लाईक 1100 प्लस किलोमीटर्स आपले झाले आहेत कशेरी टर्नलपर्यंत. तर ही राईड खूप छान होती. मित्रांनो, रायगडावरील वाघबीळ आपण पाहणार आहोत. इथे असे आहेत ना दोन डोळ्यांसारखे असं आहे. तुम्ही खाली फोटो, तुम्हाला हे दिसतंय ना बाजूला तो फोटो, त्याप्रमाणे हे असं दिसतं. आणि मग हे रायगडाचं असं दिसतं स्पेस. शिवथरगड, जिथे रामदास स्वामींनी दासबोध हा बुक लिहिला होतं, त्या देवस्थानला मी भेट दिली. तिथे खूप मस्त मोठी गुहा होती आणि बाजूला वॉटरफॉल. कोस्टल राईड्स कम्स टू अन एंड. इथे माझे 1400 किलोमीटर्स झाले आहेत. लाईक 4 नाईट्स 5 डेज. आपण वैभववाडीमध्ये थांबलो, त्याच्यानंतरला मग वेंगुर्ला, त्याच्यानंतरला मग रत्नागिरीत थांबलो आणि मग नंतरला रायगड करून रायगडच्या गावामध्ये एका थांबलो. खूप भारी होती, ॲडव्हेंचरस होती, मावरस होती. किती सारी सिनरी बघितले त्या गुगल मॅपच्या साह्याने, काय काय कोणत्या कोणत्या गल्ल्यांमधून माझी मेघाचारी जड गेली आणि मी पण. भारी होती राईड. तुम्हाला आवडली असेल तर नक्की प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड टेक केअर. बाय.